हालेलुया। बोलो यीशु प्रभु की डोळे बंद करा। स्वर्गीय परमेश्वरा, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये आम्ही सर्व लेकरं मिळून पुन्हा एकदा वरखेड गावात तुझे आभार मानतो आणि आम्ही सर्वजण प्रभू तुझ्या चरणाजवळ आहोत। बायबल सांगतं आकाश तुझं सिंहासन आहे आणि पृथ्वी तुझी पाय ठेवण्याची जागा आहे आणि तू आज आम्हाला तुझ्या गौरवासाठी एकत्र करत आहे। त्याबद्दल आम्ही सर्वजण तुझे आभार मानतो। पुन्हा एकदा पवित्र आत्मा आम्हाला तू शिकव, आज आम्हाला मार्गदर्शन कर आणि पुन्हा एकदा तुझी सेवा कार्य करण्यासाठी आमचं विश्वासाचं पाऊल पुढे पडू दे। येशूच्या पवित्र नावात प्रार्थना आम्ही मागतो। बोला सगळे नाम आहे येशू मसीह की। देवाच्या पवित्र नावाला पुन्हा एकदा आपण गौरव देऊ। प्रभू येशू चांगला आहे। शेजाऱ्याला सांगा प्रभू येशू चांगला आहे, खूप चांगला आहे। म्हणा प्रभू येशू चांगला आहे। समाचार म्हणा खूप चांगला आहे आणि त्याचा अनुभव तुम्हाला आणि मला मिळाला आहे। आमेन। सो देवाच्या वचनाकडे जाऊया आणि आपण आत्मिक युद्ध हा सब्जेक्ट शिकत आहोत आणि आज पाठ 4 मध्ये किंवा अध्याय धडा नंबर 4 कडे आपण जाणार आहोत आणि आज शिकणार आहोत आपण आत्मिक अधिकार आपण कसा वापरला पाहिजे। शेजाऱ्याला सांगा आत्मिक अधिकार तुला वापरायचा आहे। आत्मिक अधिकार तुला वापरायचा आहे। ओके। आता बरेचसे लोक व्यवहार करत असताना आपल्या लक्षात येतं की आपण व्यवहार करताना अधिकार वापरत असतो। घरामध्ये आहे ना, कुटुंबामध्ये किंवा बचत गटामध्ये किंवा बँकेचा व्यवहार करताना प्रत्येकाला व्यवहार करता येतो आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीला हक्काने देखील बोलता येतं देण्या घेण्याबाबत। तू मला पैसे दिलेच पाहिजेत, तू हे केलंच पाहिजे, तू तसं करायला नव्हतं पाहिजे, असा प्रत्येक व्यक्ती बोलत आहे। जगातले अधिकार माणसाला सगळं माहित आहे, पण आज तुमच्या आणि माझ्या जीवनात आत्मिक देवाने दिलेला अधिकार काय आहे हे तुम्हाला आणि मला समजणं फार गरजेचं आहे। आणि जो आत्मिक अधिकार आपल्या जीवनामध्ये समजून घेईल तो या पृथ्वी तलावरती विजय व्यक्ती म्हणून घोषित केलेला आहे प्रभू। ओके। सो आपण येशू ख्रिस्ताचं उदाहरण पाहणार आहोत आणि आम्हाला सगळ्या जणांना ठाऊक आहे येशू ख्रिस्त 33.5 वर्ष या भूमीवर किंवा या भूतलावरती तो राहिला आहे आणि मग तो या जगामध्ये सेवा कार्य करण्यासाठी आला होता। आणि बायबलच्या वचनामध्ये आपण अध्याय काढूया 4था अध्याय आणि वचन क्रमांक 36 कडे आपण जाऊया। लूक शुभवर्तमान 4था अध्याय आणि वचन क्रमांक 36 आपण वाचूया। तेव्हा लोक समुदायाला सोडून देऊन तो मच्छीवर होता, तसेच ते त्याला घेऊन गेले। त्याच्याबरोबर दुसरे मछले होते। अजून कोणीतरी वाचा। तेव्हा सर्वांना विस्मय प्राप्त झाला व ते एकमेकांशी बोलून म्हणाले, काय हे वचन? कारण तो अधिकाराने व सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते निघतात। सो देवाच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे, या वचनामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी दुरात्मा आहे किंवा अशुद्ध आत्मा लागलेला एक व्यक्ती तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहत होतो, तर स्वर्गीय पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला जो अधिकार दिला होता त्या अधिकारानुसार प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये काम करत होता।
आणि मग देवाचं वचन तुम्ही आम्ही पाहतो, सर्वजण आश्चर्यचकित झाले व एकमेकांसंग बोलू लागले, हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत काय? हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? बघा, मला सगळ्यांना शब्द, अनोखी शिक्षणाची पद्धत या ठिकाणी तुम्हाला मला बघायला मिळते. प्रभू येशू ख्रिस्त भूतांना किंवा अशुद्ध आत्म्यांना किंवा दुरात्म्यांना किंवा आजारांना ज्यावेळेस अधिकारानुसार धमकवायचा, परमेश्वराच्या वचनात लिहिलं आहे की भूत देखील किंवा अशुद्ध आत्मे देखील प्रभू येशू ख्रिस्ताचा शब्द ऐकायचे. आमेन. आणि देवाच्या वचनात लिहिलं आहे ही शिकवण तो वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन शिकवत होता. काही लोकांना त्याचा अनुभव नव्हता, काही लोक जुने शिक्षण घेतलेले होते, यहुदी लोक, परंतु येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचा प्रहार किंवा हल्ला, प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही उद्गार आपल्या शब्दातून किंवा आपल्या अंतःकरणातून आपल्या मुखातून काढले त्याचा प्रहार एक आश्चर्य करणारा लोकांच्या समोर होता. आणि मग या वचनामध्ये तुम्ही आणि पाहायला लागलं की लोक येशूकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. कदाचित आतापर्यंत त्यांच्या कानावरती हे शब्द गेले नसतील असे. अनेक लोकांचं शिक्षण त्यांनी ऐकलं असेल, परंतु ही अधिकारवाणी घेऊन ज्यावेळेस येशू ख्रिस्त बोलू लागलेला आहे त्यावेळेस त्यांना हे नवल वाटायला लागलेलं आहे. आमच्याही जीवनामध्ये आम्ही अनेक शिक्षण ऐकलेले आहेत. ऐकण्याचं आमच्या जीवनात काही राहिलेलं नाही. प्रत्येक गोष्ट ना गोष्ट आमच्या रीतिरिवाजातून आम्ही घेतलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, अनुभव आलेले आहेत. परंतु या ठिकाणी आम्हाला येशू ख्रिस्ताच्या शिक्षणावर प्रेम किंवा प्रीती का झाली, तर येशू ख्रिस्ताचं जे शिक्षण आहे कडक पण आहे, मुलायम पण आहे आणि लोकांना आश्चर्य करणारं पण शिक्षण आहे. आणि म्हणून आज दिवसांदिवस तुम्ही आम्ही पाहतो की लोक जे आहे येशू ख्रिस्ताच्या शिक्षणावरती किंवा बायबलच्या पवित्र शिक्षणावरती ते आपला विश्वास कसा प्रगट करतात. कारण जे काही या पृथ्वी तलावर येशू ख्रिस्ताने शिकवलं होतं त्याच्या 12 लोकांनी शिकवलं आणि तेच शिक्षण आज आम्ही पाहतो पुढं 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 चाललेलं आहे. आणि मग आपण देखील कितीतरी लोकांमध्ये सेवा कार्य करण्यासाठी जात असतो, त्यावेळेस अनेक लोकांनी भूत काढताना देखील पाहिले, पण त्यांची भूत काढण्याची जी पद्धत आहे ते झाडूनी मारतील, है ना, केस धरून मारतील. जगामध्ये तुम्ही आले पाहतो अंगारे धुपारे हे करून मारणारे लोक आहेत, हाणणारे लोक आहेत, ठेचणारे लोक आहेत, झाडूनी मारणारे लोक आहेत. आपण हे अंधाधुंदी बोलत नाही, हे रोज आम्ही टीव्हीवरती पाहतो. एखाद्या माणसाची दारू जरी सोडायची म्हटली आणि एखाद्या बाबाकडे किंवा जाणत्याकडे त्या व्यक्तीला जर नेलं तो रपारप त्याला काठीने मारील किंवा आपल्या हाताने फटाफट लाथाने आणि बुक्क्याने त्याला मारील. पण बघा हे जगातील शिक्षण बघा आणि बायबलच्या वचनात लिहिलंय की आशाने देखील आमच्यामध्ये बसणारा जो अशुद्ध आत्मा आहे किंवा लोकांमध्ये लपणारा दुरात्मा आहे तो कधी हाणून आणि मारून कधी बाहेर निघत नसतो. येशू प्रभू की. तर त्या दुरात्म्यांना अधिकारवाणी काय आहे हे त्यांना कळतं. आमेन. शिक्षण काय आहे
आणि जो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जीवन जगणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला दुरात्मा बायबलच्या वचनात लिहिलंय फार घाबरतो. म्हणा आमेन. आणि मग अशी गोष्ट आम्ही पाहतो की जगामध्ये जे चाललेलं आहे, भूत काढण्याची पद्धत, दुरात्मा काढण्याची पद्धत, अशुद्ध आत्मा काढण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. परंतु बायबल जर तुम्हाला आणि मला या ठिकाणी जी पद्धत वापरण्यासाठी सांगत आहे ती पद्धत आहे अधिकार घेऊन. शेजाऱ्याला म्हणा अधिकार घेऊन. हा, मग यहुदी लोकांनी हे शब्द ऐकले आणि या ठिकाणी काय लिहिलं आहे, अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो व ते बाहेर निघतात. म्हणा आमेन. अशुद्ध आत्म्यांना किंवा दुरात्म्यांना तो काय करतो, प्रभू येशू ख्रिस्त आज्ञा करतो, कमांड करतो दुसऱ्या भाषेमध्ये. आणि देवाच्या वचनात हे त्याला कुणी शिकवलेलं आहे. आत्मिक अधिकाराचा त्याने उपयोग मानव जातीच्या हितासाठी, मानव जातीच्या कल्याणासाठी त्याने या ठिकाणी केलेला तुम्ही आम्ही पाहत. बघा, मी पुन्हा सांगेन, हाणून आणि मारून, केस धरून किंवा आपल्या भाषेमध्ये झिंजा धरून किंवा झाडूनी मारून किंवा लाथाने मारून किंवा पाणी मारून काय पद्धती आहे लोकांच्या भूत काढण्याच्या. बायबल तुम्हाला मला सांगतोय आशाने कधीच दुरात्मे आणि अशुद्ध आत्मे बाहेर निघणार नाही. म्हणा आमेन. या दुरात्म्यांना एक भाषा समजती आणि ती भाषा आहे अधिकार. आणि या जगातून ज्या मनुष्याला देवाने निवडलं आहे आणि त्याला देवाने आपली सेवा कार्य करण्यासाठी उभं केलं आहे त्या व्यक्तीला बायबलच्या वचनानुसार जगणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आणि जो व्यक्ती देवाच्या वचनाला धरून उभा राहतो आणि त्याला कळालं की मी जर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवून जीवन जगतो, आमेन, आणि मी जर प्रभूची सेवा कार्य करण्यास आज माझं जीवन देवाला समर्पित केलेलं आहे, तर मला माहित आहे जो पित्याने अधिकार प्रभू येशूला दिला आणि तोच प्रभू येशूने अधिकार ज्या निवडलेल्या प्रत्येक पात्राला दिलेला आहे. म्हणा आमेन. तुम्ही एक प्रभूचं पात्र आहात, मी देखील प्रभूचं पात्र आहे. एकेकाळी हे भांड किंवा तुमचं आणि माझं जीवन हे रिकाम होतं आणि तुम्हाला आणि मला देखील भूत कसे काढायचे हे माहीत नव्हतं. आणि म्हणून आम्ही अनेक जाणत्याकडे आपल्या घरातल्या लोकांना घेऊन गेलो भूत काढण्यासाठी. अनेक बहिणीला घेऊन गेलो, अनेक भावांना घेऊन गेलो आणि आमच्या डोळ्यात एकात त्या तांत्रिकाने मांत्रिकाने आमच्या घरातल्या लोकांना किंवा आमच्या शेजारच्या लोकांना लाथाने मुक्क्याने मारलेला आहे. कुणी अंगारा दिला, कुणी धुपारा दिला, कुणी काय दिलं, कुणी काय दिलं आणि कुणी खेट्या मारायला सांगितल्या, अनेक गोष्टी केलेल्या आहेत है ना. तरी देखील लोकांचं भूत निघलेलं नाही आणि आमच्या डोळ्यात देखत त्या बहिणीने भावाने मार खाल्लेला आहे. म्हणून आपण आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असताना देव तुम्हाला आणि मला काय सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्गीय पित्यानं सामर्थ्याचा अभिषेक केला होता. म्हणा आमेन. काय केला होता? सामर्थ्याचा अभिषेक केला होता. आणि तुम्हाला आम्हाला माहित आहे येशू ख्रिस्ताला अभिषेक कोणत्या दिवशी मिळाला? येशू प्रभू येशू ख्रिस्ताला अभिषेक को मिळाला. बायबल सांगते त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने पाण्यात बुडून बपतिस्मा घेतला. येशू मसीह की ज्या दिवशी येशू ख्रिस्ताने पाण्यात बुडून बपतिस्मा घेतला आणि बायबल सांगते तो पाण्यातून वर आला आणि पराक्लेत पवित्र आत्मा देवाने स्वर्गीय पित्याने कबुतराच्या रूपामध्ये त्याच्यामध्ये पाठवतो. आमेन. जेव्हा पवित्र आत्मा त्याच्यावर आला बायबल सांगते त्या दिवसापासून प्रभू येशू ख्रिस्त सामर्थ्याने भरला गेला. हालेलुया. आता असं आम्ही म्हणू शकत नाही की मला पवित्र आत्मा कधी मिळाला.
मला पण त्यावेळेस पाण्यात बुडून बाप्तिस्मा मी घेतला 17/7/2002 मध्ये. त्यावेळेस मला पवित्र आत्मा पाण्यात बुडाल्याबरोबर पाण्यातून वर आल्याबरोबर मला पवित्र आत्मा मिळाला. त्या ठिकाणीच मी अन्य भाषांमध्ये प्रेर करू लागलो, प्रार्थना करू लागलो. पाण्यामध्ये मला देवाचा अभिषेक